सावनेर शहरातील माहेश्वरी लेआउटमधील एका मुस्लिम परिवाराच्या घराजवळ लिंबाचे मोठे झाड अचानक कोसळल्याने यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे। यामध्ये सिंटेक टाकी, विद्युत केबल, 4 चाकी कार यांचे नुकसान झाले असून यासंबंधी नगर परिषद या ठिकाणी तक्रार देण्यात आली, परंतु यासाठी शासनाने कुठलीही आर्थिक मदत केली नाही। त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिवारातर्फे केली जात आहे। हॅलो, माझं नाव शुभम चौहान आहे आणि माझी महेश्वरी लेआउटमध्ये इथे एक शॉप आहे कम्प्युटर लॅपटॉप सेल्स अँड सर्व्हिसच्या नावाने। त्या दिवशी काय झालं की रविवारचा दिवस होता आणि जास्त करून माझी दुकान रविवारच्या वेळेस 4 वाजता नंतर बंद असते, पण त्या दिवशी मी येणार होतो शॉपमध्ये, बरंच मला काम आलं त्यामुळे मी आलो नाही। आणि माझं हे सांगणं आहे की ही जो माझी कम्प्युटर लॅपटॉपची जो शॉप आहे इथे माझी गाडी उभी असते ह्या ठिकाणावर, तर त्या दिवशी संध्याकाळच्या 6 वाजताच्या दरम्यान तो अचानक पाऊस आणि वारा आल्यामुळे माझ्या गाडीवर तो झाड पडू शकत होता, पण मी त्या दिवशी इथे होतो नाही, त्यामुळे माझ्यासोबत हा जो जो दुर्घटना होणार होती ती माझी टळली। आणि ती तर टळली त्याच्यामुळे हा जो मोठा झाड आहे तो पडला आणि यांच्या दुकानावर पडला आणि यांची जो नवीन मोठी कार होती जी यांनी 2 महिन्या अगोदर घेतली होती ती त्या कारवर तो झाड जाऊन पडला आणि कारच्या 2-4 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे आणि यांची दुकानही तुटली आहे। आणि यांच्या जो वर घरावर जो सिंटेक्स होती पाण्याची टंकी ती पण झाडाची डगाल पडल्याने ते सिंटेक्स पूर्ण फुटून गेली आणि सिंटेक्सचं पाणी पूर्ण स्लॅबवर वाहून गेला। त्यामुळे आम्हाला आणि आमचा जो इथे जो लाईन आहे ते लाईनचे तारसुद्धा पूर्ण तुटलेले होते आणि आम्हाला 2 ते 3 दिवसापासून काही लाईन नव्हती, आमच्याकडे पाणी नव्हता, आम्ही आंघोळ नाही केली, जेवण खावण नाही, काहीच नाही। आम्हाला नगर परिषदकडून फक्त एकच मदत मिळाली आहे की त्यांनी आमच्या एरियामध्ये जो झाड आहे जो आमच्या अंगणामध्ये पडला होता आणि जो आमचं नुकसान झालं आहे तो त्यांनी फक्त कापण्यासाठी थोडी मदत दिली आहे, अजून आम्हाला काही मदत मिळालेली नाही। मी शेख मुस्तफा राहणार सावनेर आहो और हे मारवाडी लेआउट आहे। इथं आम्ही पुष्कळ दिवसापासून 8-10 वर्षापासून राहत आहोत। इथं झाड होतं, मोठं निंबाचं झाड होतं, त्याच्या बाजूने आमचं फ्लॅट होतं पूर्ण, तिथं कॉम्प्लेक्स बांधलेले आहे पूर्ण। पण घटना अशी जोरदार झाली त्या इतवारीच्या दिवशी सकाळी 5:30ला हवा आला, वारा खूप आला, भयंकर वारा आल्यानंतर पाऊस आल्यानंतर इतकं जोरदार पाऊस होतं, एकदम वादळ पाऊस होता। त्यानंतर वादळ पाऊस होतं तर आम्ही शटर खालचा पाडून दिलं, त्याच्यानंतर असं जोरदार कडकडावून झाडाच्याने आला। आम्ही म्हटलं काय झालं बा, तो थोडंसं उघडून पाहिलं तर गाडीवर फांटे पडले आहे, आमच्या शटरच्या समोर फांटे, आम्ही बाहेर निघू शकत नव्हतं। म्हणजे दुकानाचं पूर्ण तोडून टाकलं, दुकान खातं पडून गेली पूर्ण आणि झाड खातं पडून गेलं आणि अशा प्रकारे आमचं हे भयंकर घटना झाली। त्यानंतर लाईन चालली गेली, पाणी नाही, काही नाही, अशा परिस्थितीत आम्ही आपलं जीवन काढलं। पण आम्हाला सरकारची किंवा कोणत्याही अशी परिस्थितीत आम्हाला कोणी मदत केली नाही। अशा परिस्थितीत आम्ही आत्ता 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी आम्ही म्युन्सिपाल्टीला हे सांगितलं तर तिनं ते कापकूप करून ऑर्डर दिलं, तरी तसं पूर्ण पडल्याचं रवरा। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।